जान्हवी, तुम्ही कमाल केलीत. तुमची बाजू तुम्ही अगदी उत्तम पद्धतीने मांडली आणि मुद्देसूद मांडलीत. तुम्ही इतके दिवस जे भोगले त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही जो स्टँड घेतलात ना, खरंच कौतुकास्पद आहे. आय होप केसचा निकाल आपल्याच बाजूला लागेल. सर, हे फक्त आणि फक्त तुमच्यासारखा कुशल वकील माझ्या बाजूने होता म्हणून शक्य झाले. स्त्रीच्या चारित्र्यावर लागलेले डाग ती स्वतःच दूर करू शकते हे तुम्ही ओळखलत आणि मुद्दाम मला विश्वाबद्दल सगळं काही इथे सांगायला लावलं, माझी बाजू मांडायला लावलीत. त्यासाठी खरंच थँक्यू. माय प्लेजर. उद्या भेटूच. ऑल द बेस्ट. so proud. तू असे काही केलेच नाही ते, त्याचा इतका अभिमान वाटतोय मला. किती खरं आणि मनापासून बोललीस ग सगळं. बस झालं आता माझं कौतुक. अजून निकाल आपल्या बाजूने लागायचा आहे. अगं निकाल आता आपल्या बाजूनेच लागणार. तुझ्या नशिबात जो वनवास होता ना, तो तू स्वतःच दूर केलास बघ. जानू, जयंत विरोधातली लढाई आपण जिंकलोच आहे, फक्त निर्णय येणं बाकी आहे. अगदी. उद्या तू स्वतंत्र होणार जानू. जैन सर, कोर्टाचा निर्णय कोणाच्या बाजूने येईल असं तुम्हाला वाटतंय? सर, जान्हवी मॅडमनी तुमच्या लग्नाबद्दल आणि एकूणच वागणुकीबद्दल जे स्टेटमेंट दिलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एकूणच चर्चांवरून तुम्ही ही केस हारणार आहात अशी चर्चा आहे, ते खरं आहे का सर? तुम्ही खोटी इमेज घेऊन जगात वावरताय असा तुमच्यावर आरोप केला जातोय, तो खरा आहे का? बोला ना सर, उत्तर द्या. जैन सर, तुमचा स्वभाव संशयी आहे असा आरोप आहे आणि तुम्ही तुमच्या आजी सासूला देखील मारण्याचा प्रयत्न केला, हे खरं आहे का? बोला ना सर, उत्तर द्या. जयंत गाणेटकर, उत्तर द्या. बंद करा. एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? जस्ट मूव. जयंत गाणेटकर, तुम्ही एका पत्रकारासोबत असं नाही वागू शकत. मग तुम्ही तोंड बंद ठेवा, कळलं ना? निघायचो. जस्ट मूव. तुम्ही आत्ताच बघितलंय, सुप्रसिद्ध उद्योगपती जयंत कानिटकर यांनी पत्रकारांवर हल्ला केलाय आणि त्यांच्या पत्नी जान्हवी दळवी यांनी त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा केस दाखल केली आहे आणि यावरून हे स्पष्टच होतं की त्यांचं मानसिक संतुलन ठीक नाहीये. बंद करा. तर कॅमेरा बंद करा. हे बघा, माझी जानू मला सोडून कुठेही जाणार नाहीये. मी तिला कुठे जाऊ देणार नाहीये. जान्हवी, खरंच आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला माहिती आहे, तुझ्यामुळे आज इतर बायकांना सुद्धा खूप मोठा आधार मिळणार आहे. खरंच आता रडायचं नाही, भिडायचं. बघतेस ना जानू, तू जे धाडस दाखवलेस त्याने या सगळ्या बायकांना किती आधार मिळालाय. तुझं एक पाऊल आता या सगळ्यांना प्रेरित करणारे बघ, आयुष्यात खूप पुढे जायला. नाही जानू, मी तुला इतक्या इझिली माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी अजूनही हार मानलेली नाहीये. ही केस अशी संपणार नाही. मी तुला मिळवूनच राहणार. यार, मला कळत नाही कोण असेल ही व्यक्ती. डॉक्टर अजून का फोन करत नाहीयेत? सिद्धिराज, काय झालं? विचार करून करून डोकं फिरायची वेळ आली आहे. पप्पांबद्दल काय घडलं होतं ही गोष्ट कळायलाच पाहिजे काही करून. यार नका काही काळजी करू, कळेल लवकर. पण तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. असा कसं नको करून घेऊ स्वतःला त्रास. एक तर उगाच स्वतः ती चिडचिड होते माझी. मला कळत नाहीये काय करायचं. नाही भावना, बघ आता मी वाट बघत वगैरे बसणार नाही. मी डायरेक्ट जाणार आहे आणि नीलांबरी बन. डॉक्टरांचा फोन.
कळलं असेल त्यांना. हॅलो हा डॉक्टर बोला ना. हां मिस्टर सिद्धिराज, आम्ही ते फुटेज परत एकदा चेक केलं आहे. मला तुमच्याशी प्रत्यक्षात बोलायचं आहे. तुम्ही इथे येऊ शकता का? काय काय झालं डॉक्टर? तुम्ही आधी इथे या, मग आपण बोलू. ओके? ठीक आहे, मी येतो. काय म्हणाले? ऐक ना, डॉक्टरांनी मला लगेच बोलवलंय, मला जावं लागेल. काळजी घे. काय झालं असेल नक्की? डॉक्टरांनी का बोलवलं असेल सिद्धिराजना? पप्पांचा गुन्हेगार सापडेल ना? जयंत सर, काय केलं तुम्ही? मीडियाच्या अंगावर धावून गेलात. उद्या ही न्यूज पेपरला छापून येईल तर काय होईल याचा तरी विचार करायला हवा होता. सगळ्या मीडियाला कळलंय तुम्ही किती अस्थिर आणि आक्रमक स्वभावचे आहात. तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड आहात हे उद्या न्यूजमध्ये येईल आणि तुमच्या केसची मीडिया ट्रायल लागेल. TRP साठी तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल तुम्हाला नको नको ते प्रश्न विचारले जातील आणि लोकांचं मत आपल्या विरुद्ध फिरलं ना तर ही केस संपलीच म्हणून समजा. ओ प्लीज स्टॉप विथ युअर नॉनसेन्स. मला अक्कल शिकवू नका प्लीज. त्या न्यूजमध्ये माझ्याबद्दल काय बोलले जातं, आय डोंट केअर अबाउट दॅट. मला नाही ऐकायचं ते. मला फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे ही केस मीच जिंकली पाहिजे. दॅट्स ऑल. कोर्टातल्या लढाया जिंकण्यासाठी कोर्टाबाहेरच्या लढाया आधी जिंकाव्या लागतात. तुम्ही तर स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेतलाय. या सगळ्याचा थेट फटका उद्या आपल्या केसलाही बसेल, लक्षात ठेवा. एक मिनिट म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय? न्यूजवाले मला कोणतेही प्रश्न विचारतील आणि मी ते निमूटपणे ऐकून घ्यायचा. स्टुपिड. मिस्टर कानिटकर, पण तुम्ही ही सिच्युएशन डिप्लोमॅटिकली हँडल करू शकला असतात. नो कमेंट म्हणून तिथून सटकायचं होतं. तुमच्या या अशा वागण्यामुळे त्या जान्हवीबद्दल समाजात सहानुभूती आणखीन वाढायला लागली आहे. आधीच तिचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय. याचा थेट इम्पॅक्ट उद्या आपल्या केसच्या निकालावरही बसेल. त्यामुळे प्लीज माझं ऐका. इथून पुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला सावधपणे आणि जपूनच टाकावं लागेल. प्लीज लिसन टू मी.